संघाचा अकाउंट इथे ओपन होणार आहे. चालू असणारी मॅच कडे जाऊया पुन्हा एकदा. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल केला, मिड विकेट सीमारेषेच्या अगदी बाहेर, खणखणीत चौकार फॉर रन. हे दोन बॅटर आघाडीचे. प्रथमेश तयार, राईट नंबर द विकेट. बॅटचा फेस ओपन केलाय, चेंडू टीप लॉंग ऑफला आणि चेंडू इथे प्रगती पथावरती असताना गोलंदाज तयार आहे. यावेळी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेन बॉल स्ट्रेट हिट, वन बाउन्स फॉर रन, चौकार. गोलंदाज तयार आहे. उजव्या हाताने पुन्हा एकदा. यावेळी आता पाहायचंय सार्थकच्या रडार मध्ये चेंडू, स्ट्रेट हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. डबल कवरती धाबाच्या आहेत त्या 65 धाबा. गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय SCPM डेंटल कॉलेज धुळे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आहे 4 धाब्यांसाठी. खुलवट टप्प्याचा बॉल, तिथे स्वीप केला बॉलला, डीप फाईन लेग चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला हा चौकार आहे 4 धाब्यांसाठी. राहुल चव्हाण
ओ आता मात्र आपण पाहतोय चेंडूला तिथे फक्त दिशा दिली. जिंदगी के साथ जिंदगी के बाद LIC चा येतोय ब्रँडेड चौकार. आपण पाहतोय डावकृतना मारा करेल. पहिला चेंडू इथे बॅटची कडा गॅप मध्ये चेंडू आणि तिथे काय क्रिकेट नाही तिथे क्रिकेटचा फुटबॉल झालाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आला. त्रेसष्ट धावा. पुन्हा एकदा प्रशांत पवार तयार. हा चेंडू इथे पुल पॉवरफुल सक्सेसफुल रेड बुल एनर्जी षटकार. पहिला चेंडू अखूट टप्प्याचा शॉर्ट आर्म पुल इथे होतोय सक्सेसफुल. पहिल्या चेंडूवरती चौकार 4 धावा. झालंय. पुढचा चेंडू इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू गॅप मध्ये. इथे क्षेत्ररक्षण खराब आहे. इथे तुम्हाला 100% एफर्ट हे चेंडू अडवणं फार गरजेचं असतं कारण पॉवर प्ले मध्ये फलंदाजांकडे जास्त क्षेत्ररक्षकांना कमी संधीमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. इथे बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. वाजवा गाणं वाजवलं पाहिजे. इथे पुन्हा एकदा चेंडू अखूट टप्प्याचा आहे. सराव केला एका गोष्टीचा आणि इथे गोलंदाजी दुसऱ्या गोष्टीची केली जाते. काल सराव करत असताना जी गोलंदाजी केली ती गोलंदाजी आज आपल्याला बघायला देखील मिळत नाहीये. चेंडू इथे पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चौथा चौकार आहे. इथे मात्र गोलंदाजाचा अगदी फडशा पाडून टाकलाय. बॅक टू बॅक चौथा चौकार. वाजवणार आहे का गाणं? इथे पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा क्षेत्र तिथे योग्य निवडलंय. 5 चेंडू मध्ये 5 चौकार आहेत. गोलंदाजी तर तुमचं खऱ्या अर्थाने आभारी आहे. इथे मॅच कडे आपण लक्ष देऊ. 18 चेंडू आणि 36 धावा. पहिला चेंडू गॅप मध्ये ढकललाय आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल चौकार 4 धावेंसाठी. कोणाच्या? नाही 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 तुम्ही थांबा. अजून प्लॅनिंग ठरायचंय. होतील क्षेत्ररक्षकाला देखील वाटलं नाही. 2 धावेने धावसंख्येमध्ये इथे वाढ झाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी केली आहे. क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. इथे अपील मात्र पंचांनी फेटाळून दिले. शरीरावरती इथे चेंडू आदळला जातो आणि त्यानंतर लेग बिफोर दी विकेट साठी इथे गोलंदाजाच्या माध्यमातून अपील करण्यात येते. पंचांनी हे अपील फेटाळून दिले. बघा प्रत्येक संघाला इथे पुढचा चेंडू सार्थक याचा. इथे अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. पॉइंटच्या दिशेने कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे चेंडू अडवला जाईल. चेंडू इथे डॉट बॉल आहे. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. आतापर्यंत 19 धावा झाल्यात. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 36 चेंडू मध्ये 88. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश झालाय. शॉर्ट थर्ड मॅनचे इथे आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वेळेस नकार आहे आणि कुठल्याही प्रकारची धाव इथे पूर्ण नसेल. इथे निर्धाव चेंडू आपल्याला चेंडू सार्थक याचा साहिल साठी. इथे पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे.
इथे चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये पाठलाग आहे. इथे कडक कडक षटकार. वॉट अ शॉट. कडक पे सडक. इथे आपण पुढचा चेंडू. इथे मात्र स्विंग अँड मिस. जोरदार अपील इथे केली. अपील फेटाळून दिली जाते. सार्थक याने पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या, परंतु 55 धावींची गरज. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट. इथे मात्र टिपला जाईल झेल आणि फलंदाजाचा संपलाय खेळ. अभिषेक बॅक टू द पॅव्हिलियन. अभिषेक चेंडू. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. चांगलं कमबॅक इथे आपल्याला सार्थक याचं पाहायला मिळालं.